नमस्कार, मी लतिका। आज आपण कोथिंबीरच्या देठाची चटणी बनवणार आहोत। तर अशा प्रकारे बघा मी देठ घेतलेली आहेत। आपण काय करतो, कोथिंबीर घेतो आणि देठ घेतच नाही, तर अशी देठ वगैरे घ्यायची जी चटणी आपल्या शरीरासाठी छान असते। एक कांदा घेतलेला आहे, असा कापून घेतलाय बघा, मीडियम आकाराचा आहे। अर्धा चमचा जिरे घेतले, एक गड्डी लसूण घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे छोट्या। तुमच्या चवीनुसार मीठ टाका आणि आपल्याला तिखटानुसार मिरची पाहिजे तर मी हिरवी मिरची घेतलेली आहे। तुमच्याकडे थोडंसं आलं असलं तर टाकलं तरी चालेल। तर आता आपण बनवायला घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण, अर्धा चमचा जिरे आहे, एक कांदा आहे आणि चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीरची देठ। आणि आता आपण हे मिक्सरला ना बारीक करून घेऊया। पाण्याचा वापर नाही करायचा, असंच बारीक करायचे। मिक्सरला बघा बारीक करून घेतलेलं आहे, त्यात पाण्याचा वापर जरा सुद्धा केलेला नाहीये। बघा अशा पद्धतीत झालेली आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं साधारणसं थोडंसं ओलं खोबरं टाकलं तरी चालेल, पण नुसती जरी अशी जरी केली ना तर एक नंबर लागते। तुम्ही करून बघा। आपलं कसं डाळ भात, भाकरी, चपातीवर कशावर बी तोंडी लावायला घ्यायची, फक्त एवढी जरी घेतली ना तर पुष्कळ झाली ही चटणी। नुसती चटणीवर सुद्धा तुम्ही भाकरी चपाती खाऊ शकता आणि चांगली असते खायला। जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।